नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मंगेश पाटेकर, पाटेकर फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आतापर्यंत साधारणतः जमीन तयार करण्यापासून बेड पर्यंत आपण सगळी माहिती दिली आणि कशा पद्धतीचं आपण टोकलं हे सुद्धा माहिती दिली. पण काल असं माझ्या पाहण्यात आलं की मी एका शेतकऱ्यांच्या घरी गेलो, तर त्यांनी काय केलं की झाली का निस्पूस तुरीची आपली 6 एकराची, पण त्यांनी ते वर गेला आणि वरून ते 5 किलो थैली 6 बियाण्याची खाली घेऊन आला. आता तुम्ही सांगा, वर गव्हाच्या कोट्या गिट्या असते, त्या कोट्यातनी उन्हाळ्याभर शिल्यावर राहिली तिथून आणि क्रॉक झाली एकदम. त्यामुळे ते तेवढं लक्षात आलं की की उगवण शक्ती चेक करणं हे खूप महत्वाचे आहे. मग काही शेतकऱ्यांनी काय केलं की आपलं कूलर चालते थंडागार तिथे ठेवून दिला. आपण कापसे साहेबांचा व्हिडिओ टाकलाच की कसं कूलरमध्ये ठेवली नाही पाहिजे, आणि वरही शिल्यावर जर ठेवली तर ती पुरी कडक झाली. आता त्याची उगवण शक्ती चेक करणं हे खूप महत्वाचे आहे, कारण की त्या पद्धतीचं बियाणं आपल्याला ठोकता येईल. एकदा झाडं उगवणी झाली तर मग आपल्याला खरोखर 100% आपल्याला नियोजन तुरीचंही कमी पैशात करता येईल. तर आपण उगवणीसाठी शेतकऱ्याला सांगण्याची जरूरत नाही. एक बोंद्रीचं पोतं घेतलं, त्याच्यात 100 बिया टाकल्या, ते गुंडाळून घेतलं की साधारणतः त्याला ऊन लागली पाहिजे 11 ते 5च्या दरम्यान. समजा जेवढी ऊन लागतील तेवढी चांगलं, कारण की शेतात बियाण्याला ऊन लागते आणि उगवण शक्ती हे उन्हीमुळे चांगली होते. नाही आपण कॅरीतनी ठेवून दिलं घरच्या, त्याला ऊन नाही लागली तर उगवण शक्ती होणार नाही. त्या पद्धतीचं आपल्याला 100 दाणे टाकले की उगम शक्ती चेक करता येते. 100 दाणे आपण टाकलेले आहे. साधारणतः काय करायचं मित्रांनो, हे करणं खूप महत्वाचं आहे. 3 ते 4 दिवसात तुरीचं आपल्याला उगम शक्ती चेक करता येते. म्हणजे दाना कडक राहते किंवा नरम होते किंवा सळते, ते 2-3 दिवसातच समजून जाते. कारण की तूर हे बोंद्रीतनी बातच फुगून जाते. आपण जर पाण्यात भिजू टाकली तर त्याच्यातही बरेचसे पर्सेंट आपल्याला लक्षात येऊ शकते. पाण्यात जरी भिजू टाकली, आपण रात्रभर पाण्यात टाकली भिजून, दुसऱ्या दिवशी लगेच म्हणजे 18 ते 20-22 घंट्यानं आपल्याला ते गोष्टी लक्षात येऊन जातात. हे चेक करणं खूप महत्वाचं आहे, कारण की आपण कोण्या पद्धतीची घरात ठेवली तूर ते खूप महत्वाचं आहे. कारण की कसं आहे की एकदा जर आपलं पेरण्यातनी कमी जास्त झाली आणि उगम शक्तीतनी कमी जास्त झाली तर शेवटपर्यंत मन लागणार नाही, उत्पादनात आपल्याला घट होऊ शकते. एकदा तूर निघाल्यानंतर 100% चॅलेंज सांगतो का, पाणी तुमच्यापाशी पाण्याची व्यवस्था असेल आणि तूर तुमची 100% उगवण पावली तर आपण 100% उत्पन्न झालं म्हणून समजून घ्या. ते कमी खर्चात काही काही गोष्टी व्हिडिओ युट्यूबवर सांगू शकत नाही, पण आपल्या ग्रुपवर नेहमीच सांगण्याचा प्रयत्न करतो. तर आपल्या ग्रुपलाही जॉईन होऊ शकता तुम्ही, काही असं हरकत नाही. शेतकरी मित्रांनो, ही प्रक्रिया तुम्ही करा, कारण की साधारणतः पाऊस आता अजूनही काही पडला नाही. कोण्या भागात पडला, कोण्या भागात नाही पडला. तर आपण ही उगम शक्ती चेक करणं खूप महत्वाचे आहे. 24 घंट्यातही माहीत पडू शकते किंवा 3 दिवसानं जर तुम्ही खोलून पाहिलं तर 100% हा रिझल्ट, हा पिक्चर ओपन होऊन जाईल. त्या पद्धतीचं आपल्याला टोकन करता येईल. धन्यवाद मित्रांनो.